चला, जिल्ह्यांचे जे 15 तारखेला पेपर झालेले आहेत त्यांचं अनालिसिस आपल्या त्या ठिकाणी चालू आहे. त्या अनालिसिसची सिरीज आपल्या त्या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती येणं चालू आहे. आपण त्याला प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. भंडारा जिल्ह्याचा जो पेपर आहे हा साधारणतः कठीण पेपर होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि थोडा स्टेटमेंट वाईज पेपर असल्यामुळे तो कठीण होता. भंडारा जिल्ह्याच्या मराठीचा अनालिसिस आपण बघितलेला आहे. आता भंडारा जिल्ह्याचा जीएस या सब्जेक्टचे 25 प्रश्नाचा अनालिसिस आपण बघू. भंडारा जिल्ह्याच्या मराठीचे जे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते बऱ्यापैकी स्टेटमेंट वाईज प्रश्न आहेत आणि काही काही स्टेटमेंट वरनं आपण डिफेंड सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. म्हणजे काही काही स्टेटमेंट वरती काय संदर्भामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी ते सुद्धा आपल्याला कळायला थोडंसं कठीण जातं. अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट आपल्याला मराठीमध्ये दिसतात. मराठीचा पेपर आपण त्या ठिकाणी डिकोड केलेला आहे भंडारा जिल्ह्याचा. आता आपल्याला त्या ठिकाणी जीएसचा पेपर भंडारा जिल्ह्याचा त्या ठिकाणी डिकोड करायचा कशा पद्धतीचा पेपर आलेला आहे. कठीण लेवलचा आलेला आहे. पेक्षा म्हटलं आपण म्हणतो कठीणच्या जवळ जाणारा आहे. एकदम मॉडरेट लेवलचाही नाही, मॉडरेट लेवलच्या पेक्षा थोडासा अप आणि कठीण पेक्षा थोडा खाली जीएस आलेला आहे भंडारा जिल्ह्याचं. आणि कशा पद्धतीचं जीएस आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विज्ञान किती आलेलं आहे, त्या ठिकाणी राज्यशास्त्र किती आहे, भूगोल त्या ठिकाणी किती आहे, इतिहास किती आहे आणि करंट अफेअर्सचे प्रश्न त्या ठिकाणी किती आहेत याबद्दलचं अनालिसिस आपण भंडारा जिल्ह्यामधलं करणार आहोत. नक्कीच भंडारा, गोंदिया किंवा चंद्रपूर जिल्ह्यांचे पेपर आपल्याला कठीणच असतात नेहमी, हे पाहायला मिळतं. आणि आता या पद्धतीचा पेपर कशा पद्धतीचा जीएसचा आलेला आहे हे आपण बघू. प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं हे अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण ते अनालिसिस केलं तरच मग आपल्याला समोर येणाऱ्या पेपरसाठी मदत होणार आहे की काय पद्धतीनं आपण अभ्यासक्रम आखला पाहिजे. मग आता आम्ही देत असलेल्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? एक म्हणजे आले कसे प्रश्न हे कळणार आहे. दोन म्हणजे प्रश्नांची पद्धत कशी होती, प्रश्न किती डीप लेवलवरती गेले, किती वर आले. कठीण पेपर नाही समजणार आहे की किती डीप पर्यंत गेलेले आहेत आणि सोप्या पेपर नाही समजले की वरवर आले तर किती वरपर्यंतच्या डाटाला त्या ठिकाणी विचारू शकतात. म्हणजे अभ्यासाची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला ठरवता येणार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे फॅक्च्युअल डाटावरती किती क्वेश्चन आले आणि करंट अफेअर वरती किती फोकस केलेला आहे हे सुद्धा आपल्याला पेपर पॅटर्नच्या अनालिसिस वरनं त्या ठिकाणी कळतं. मग ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपर्स मध्ये आपलं त्या ठिकाणी अभ्यास चांगला झाला पाहिजे, अभ्यासाला एक दिशा भेटली पाहिजे, अभ्यासामध्ये एक त्या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे की काय पॅटर्न फॉलो केला जातोय किंवा अभ्यासासाठी आपल्याला एक अनुभव आला पाहिजे की या वेळेस जर हे पॅटर्न केलं तर नक्की पॅटर्न चेंज करू शकतात किंवा विद्यार्थ्यांना हे माहिती झालं तर दुसरं टाकतील किंवा संभावना हेच पॅटर्न टाकू शकतात. मग यासाठी आपल्याला अनालिसिस घेणं एक महत्वाची गरज असते. बघूया आपण आता भंडारा जिल्ह्याचे जीएसचे प्रश्न त्या ठिकाणी कशा पद्धतीचे आलेत. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे तुम्हाला समोरून मी किंवा ब्लॅकबोर्ड किंवा आपला डिजिटल बोर्ड दिसत असताना स्पष्ट दिसतो, पण काय होतंय माहिती का, हे इमेजेस फॉर्म मध्ये आहेत. शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्याला परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्या आल्या त्यांच्या प्रश्नांचे प्रश्नपत्रिकांचे इमेज पाठवले, त्यामुळे आपल्याकडे ते प्रश्न येत असतात किंवा तो डाटा येत असतो. तर त्या इमेजेस थोड्याशा आपण झूम ज्या वेळेला करतो तुम्हाला दिसण्यासाठी ते इमेजेस आपण त्या ठिकाणी झूम केलेले आहेत. मी स्वतः अतिशय त्या बोर्डच्या जवळ असल्यामुळे काय होत आहे की ते थोडे शब्द कसे आहेत मला अतिशय ब्लर म्हणजे दिसतच नाही, जवळपास ब्लर दिसत आहेत. त्यामुळे एखादा शब्द वाचण्यामध्ये इथं ब लिहिलेला असतो तो वच दिसतो, तो वाचण्यामध्ये इकडे तिकडे झाला तर समजून घ्या, कारण काय आहे ते ब्लर दिसत आहे. पूर्णपणे ब्लर दिसल्यामुळे होतं. तसं तर होणार नाही पण ब्लर दिसल्यामुळे होतं हे म्हणत आहे. मग लगेच हे असं झालं असं काही नसतंय, ते ब्लर झालेलं आहे खूप जवळ जाऊन. त्यामुळे आपण अनालिसिस घ्यायला सुरुवात करू कशा पद्धतीचे. बघा 51व्या प्रश्न त्या ठिकाणी जीएस यायला सुरुवात झालेला आहे. विज्ञानाचाच प्रश्न आहे. बघा पहिला काय म्हणते विज्ञानाचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जैविक खत भात शेतीसाठी वापरतात. मग खालीलपैकी काय वापरतात, लाल शैवाल वापरतात का, नाही. त्याच्यानंतर तपकिरी शैवाल नाही, रायबोझियम नाही, मग काय वापरतात, ब्लू ग्रीन अल्गी ज्याला म्हणतो आपण नील हरित शैवाल, ब्लू ग्रीन अल्गी हे ठिकाणी भातासाठी वापरल्या जातं. आता जे विज्ञान बॅकग्राऊंड मधले आहेत ते ब्ल्यू ग्रीन अर्गी म्हणतात, जे मराठी मधले आहेत ते नील हरित शैवाल त्या ठिकाणी म्हणतात. मग ब्ल्यू ग्रीन अर्गी हे भात शेतीसाठी जैविक खत म्हणून वापरण्यात येतं. ते अतिशय उपयुक्त त्या ठिकाणी भात शेतीसाठी आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भात शेतीचं पीक घेतल्या जातं. मग त्यामुळे ह्या जिल्ह्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. विज्ञान तर आहेत, विज्ञानासंदर्भातला पण जिल्ह्याशी कनेक्ट करणार कोणतं काय पीक येतं भंडारा जिल्ह्यामध्ये, भात. मग भातासाठी चांगलं खत जैविक खत कुठलं, तर ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे परत जिल्ह्याच्या संदर्भातला प्रश्न, विज्ञान पण जिल्ह्याच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे. पुढचं बघू, रिकामी जागा हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. बघा सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. बघा सोनार तंत्र वापरतात समुद्राची खोली मोजण्यासाठी की समुद्राची खोली काय आहे. प्रकाशकीय तंतू
हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रकाशिका तंतू म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणतो आपण. प्रकाशाच्या परावर्तन तत्वावरती आहे का? नाही. प्रकाशाच्या अपरावर्तनाच्या तत्वावरती आहे का? नाही. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक व परावर्तनाच्या तत्वावर, हे बघा 3 नंबरचं आहे. तर प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक व परावर्तनीय तत्वावरती प्रकाशतंतू त्या ठिकाणी आधारलेला आहे. या 3 नंबरच्या जीएसच्या प्रश्नाचं किंवा 53 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघा 3 नंबरचं आहे, की प्रकाशाच्या त्या ठिकाणी आंतरिक परावर्तनाच्या तत्वावरती त्या ठिकाणी आधारलेला आहे. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरीनची 1 आहे, तर काय तयार होतो? मॅग्नेशियम 2 असतील आणि क्लोरीन 1 असतील तर MgCl2 चा फॉर्म्युला आहे बघा तयार होतो. 3 नंबरचं उत्तर MgCl2 चा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होतो. विज्ञानाचाच प्रश्न आहे बघा. इतिहासावरती प्रश्न आलेला 55 क्रमांकाचा. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? 1857च्या उठावाचे तत्कालीन काय होतं? तर 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण हे इन्फिल्ड नावाच्या कंपनीची बंदूक यायची बघा. नवीन बंदूक आली होती, इन्फिल्ड नावाच्या कंपनीची बंदूक आली होती. रॉयल एन्फिल्डच्या बाईक नाही जाता बुलेट, त्याच इन्फिल्ड कंपनीनं बंदूक काढली होती बघा. आणि ते बंदूक जे आहे त्या बंदुकामध्ये टाकणाऱ्या गोळ्या ज्या होत्या त्या मोठ्या होत्या, त्या गोळ्यांवरती चरबी असायची चढवलेली, चांबळ. ते चरबी गायी किंवा डुकराच्या मांसापासून बनवलेली होती. मग 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण हे होतं गायीच्या व डुकराच्या चरबीनं बनवलेल्या कारतुसाचा उपयोग. कारण हिंदू जे होते गायींना पवित्र मानायचे, मुस्लिम जे होते ते डुकरांना अपवित्र मानायचे. मग ते चरबी स्वतःच्या दाताने काढणं हे त्या ठिकाणी पाप समजायचे आणि ते तत्कालीन कारण ठरलं त्या ठिकाणी 1857च्या उठावासाठी. बघा इतिहासातून 1857च्या उठावासाठीचा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये पडल्याचं पाहायला मिळतो. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो सामाजिक धार्मिक सुधारणासाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि ब्राह्मो समाजाची स्थापना त्या ठिकाणी राजाराम मोहन राय 4 नंबरवरती बघा राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. केशव ईश्वरचंद्र विद्यासागर हे नंतर ब्राह्मो समाजाला जॉईन झालेले आहे बघा. आधी ब्राह्मो समाज आणि वैद्य ब्राह्मो समाजाचे जे 2 ब्रांच पडतात त्याच्यामध्ये, पण ब्राह्मो समाजाची स्थापना मात्र राजाराम मोहन रॉय यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. जोड्या जुळवायच्या विद्यार्थी मित्रांनो, परत आपण इतिहासामध्ये गेलो की रँट आणि आयस्टरचा खून. आता रँटचा खून कधी झाला होता? पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीच्या नावाच्या खाली इंग्रज सरकारने जनतेवरती मोठ्या प्रमाणे अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि या अत्याचाराची किळस येऊन त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या भाषणापासून प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी रँडचा आणि आयर्सचा खून केला होता. राणीच्या राज्यारोहण सोहळ्याच्या समारोहाला ते जाणार होते. पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी हा खून केलेला आहे. मग रँडचा खून कोणी केला? तर चाफेकर बंधूंनी केलेला आहे बघा. एचं ऑप्शन 4 कशामध्ये आहे बघा. एकाच यांना प्रश्न सुटतो 1 नंबर एचं 4. त्याच्यानंतर अभिनव भारत कुणी स्थापन केलेला आहे? विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत स्थापन केलेला आहे. म्हणजे बीचं 1. न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केलेला आहे? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी न्यायाधीश जॅक्सनचा खून केलेला आहे. सीचं त्या ठिकाणी 2. आणि कर्जन वायलियाचा खून कोणी केलेला आहे? तर त्या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांनी तो खून केलेला आहे. 1 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी याचं येतं बघा. अशा पद्धतीच्या जोड्या त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत. वरचं बघू आपण कशा पद्धतीचा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? आपल्याला साधारणतः माहिती आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदर्श राजकारणी त्यांना आपण म्हणतो आदरणीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनले होते. भारतीय संविधानातील विविध स्रोत आणि त्यांच्या याद्या दिलेल्या आहेत बघा. कसं आहे भारतीय संविधानातील विविध तत्व दिलेले आहेत आणि कोणत्या देशाच्या राज्यघटनेतनं आपण ते तत्व घेतलेले आहेत याची साधारणतः एक हे दिलेली आहे. बरं, मूलभूत हक्क कोणत्या देशाकडनं घेतलेले आहेत बघा? मूलभूत हक्क घेतलेला आपण अमेरिकनकडनं बघा. अमेरिकन राज्यघटनेतनं आपण काय घेतलं? मूलभूत हक्क. संसदीय लोकशाही कशाकडनं घेतली? ब्रिटनकडनं घेतलेली आहे बघा आपण संसदीय लोकशाही. संसदेची संयुक्त अधिवेशन कोणाकडनं घेतलं? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे बघा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या राज्यघटनेतनं घेतलेलं आहे बघा आपण. मग बघू आता याच्या जवळ जाणारा ऑप्शन कुठला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला दिसत नाहीयेत, थोडं वर घ्यावं लागते. ऑप्शन बघू याच्या जवळ जाणारे कोणकोणते काय जोड्या लावल्या होत्या बघा आपण. मूलभूत हक्क अमेरिकेकडनं, संसदीय ब्रिटिशकडनं, संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियाकडनं आणि हे याच्याकडनं बघा. मूलभूत हक्क एच त्या ठिकाणी 2 कशामध्ये आहे? चला 2 ऑप्शन सापडले आपल्याला. 1 नंबरचं 2 नंबरचं. त्याच्यानंतर बी च 3 कशामध्ये? बी च 3 चला दोन्ही मध्ये आहे. त्याच्यानंतर डिकोड करायचं आपल्याला सी च
4 सीचं 4 3 नंबरचा उत्तर याचं आलेलं आहे. म्हणजे सोपी प्रश्न असल्यामुळे जवळ जाणारे ऑप्शन दिले. 3 नंबरचं उत्तर याचं त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुला मुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याशी संबंधित आहे? भारतीय याच्यातील कलम क्रमांक 45 राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे मोफत शिक्षण गव्हर्नमेंटनं उपलब्ध करून द्यावं हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वावरील कलम क्रमांक 45 त्या ठिकाणी सांगतं. भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकी बाबतीतचे विवाद कोणी सोडवावेत? भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकी बाबतीतचे विवाद हे सर्वोच्च न्यायालयाला सोडवायचे असतात. इतर कोणीही ते सोडवू शकत नाही. कलम क्रमांक 72 अंतर्गत त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला हे विवाद सोडवायचे असतात. इतर कोणीही ते विवाद त्या ठिकाणी सोडवू शकत नाही. बघा पुढचा प्रश्न बघू आपण 62 नंबरचा कसा आहे. विधानसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे? अजिबात नाही. विधानसभा हे विसर्जित होतं 5 वर्षानंतर, कायमस्वरूपी नाहीये. विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे? अजिबात नाही. स्टेटमेंट चुकीचं आहे. विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षाचा असतो? अतिशय बरोबर आहे. विधानसभा सदस्याची वयासाठी 30 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे? अजिबात नाही. चुकीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे. परत ऑप्शन आपल्याला पाहायचे, त्याच्यातलं फक्त एकच स्टेटमेंट बरोबर आहे. 3 चुकीचे स्टेटमेंट आहे. 3 नंबरचं स्टेटमेंट फक्त बरोबर आहे. आपल्याला काय वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मग ए, बी आणि डी हे विधान चुकीचं आहे. मग ए, बी आणि डी असलेला ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. ए, बी आणि डी हे बघा, हे 3 नंबरचं ऑप्शन आहे. ए आणि बी आणि डी असलेलं, ए, बी आणि डी हे त्या ठिकाणी चुकीचे ऑप्शन्स आहेत. 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. दरेकस टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत बघा दरेकस टेकड्या. महाराष्ट्राची ईशान्य सीमा हे दरेकस टेकड्यांनी त्या ठिकाणी लाभलेली आहे. महाराष्ट्राची ईशान्य सीमा ही दरेकस टेकड्यांनी लाभलेली आहे. दरेकस टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. जिल्ह्यांच्या संदर्भातला किंवा महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोल चॅप्टर मधला हा त्या ठिकाणी हे आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा या पॉइंट मधला हा क्वेश्चन आलेला आहे. पुढे बघूया आपण खडक समूह विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा नागपूर विभाग हा खनिज संपत्ती खडक संपदेचा आहे. संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग याचा काही भाग साकोली व सौरस्तर मालेचा अतिप्राचीन रूपांतरित खडक हे पहिलं स्टेटमेंट आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी, चंद्रपूर जिल्हा एवढ्या भागामध्ये हे खडक आढळतं म्हणणं आहे त्यांचं. वर्णनावरून आपल्याला खडक ओळखायचं आहे. साकोली व सौरस्तर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक आहे बघा हे. त्याच्यानंतर साधारणतः कालखंड 400 कोटी वर्षाचा आहे आणि महाराष्ट्रातील 10.5% याने वापरलेला आहे. कडप्पा आहे का? नाही. डेक्कन नाही. डेक्कनचा ट्रॅपानंतर महाराष्ट्राला 80% भाग वापरलेला आहे. कॅब्रियन समूह आहे बघा, कॅब्रियन क नंबरचं, ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतो धारवाड श्रेणीचं खडक आहे बघा. धारवाड कॅब्रियन समूहाचं खडक जे आहे हे धारवाड श्रेणीचं खडक असतं आणि हे वर्णन धारवाड श्रेणीच्या खडकाचं आहे, म्हणजे कॅब्रियन समूहाचं त्या ठिकाणी आहे. कोयना महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाचा जलाशय कोणता आहे? काय म्हणतो? 65 नंबरचा पुढचा प्रश्न बघू आपण. कोयना प्रकल्प जलाशयाला काय म्हणतो? शिवाजी सागर कोयना प्रकल्पाच्या जलाशयाला आपण म्हणतो बघा. कोयना हा महाराष्ट्रातील, ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून जलविद्युत प्रकल्प आपण ओळखला जातो. कोयना हा महाराष्ट्रातलाच नाही तर आशिया खंडात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. एकूण 5% कोयना जलविद्युत प्रकल्पाचे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे हा कोयना जलविद्युत प्रकल्प. आणि कोयना नदीचा उगम सुद्धा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न बघू. करंट अफेअरच्या संदर्भातील प्रश्न आहे. 2025 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती कोण आहेत? तर 2000 क्षेत्रातील साहित्य पुरस्कार विजेते व्यक्ती बघा हे लास्लो हेंगरी मधून आहेत बघा. हे लास्लो कास्नोकोई हे या ठिकाणी, मला मी आधी सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, इथं ब्लर दिसतं, तुम्हाला तिकडनं स्पष्ट नाव दिसत असेल तर तुम्ही घ्यायचं वाचून. लास्लो कास्नोकोई हे हेंगरी मधनं आहेत आणि हे 2025च्या साहित्य नोबेल पुरस्काराचे त्या ठिकाणी विजेते आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे? महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी
जिष्णुदेव बर्मा यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आचार्य देवव्रत ही गुजरात आणि महाराष्ट्राची मिळून त्या ठिकाणी 2 राज्यांची दिली होती. कारण सी.पी. राधाकृष्णन यांना त्या ठिकाणी उपराष्ट्रपती महाराष्ट्राच्या राज्यपालांना बनवलं. महाराष्ट्राला नवीन राज्य सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती बनवलं. महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आधी. आचार्य देवव्रत हे गुजरातचे होते. मग त्यांनी मधात गुजरात आणि महाराष्ट्राचा कार्यभार सांभाळला. पण महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळालेले विष्णुदेव वर्मा हे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत आणि पहिले महाराष्ट्र राज्याचे पूर्वेकडील समजा आता आपल्याला जे राज्यपाल लाभले हे महाराष्ट्राच्या भारताच्या नॉर्थ साईडचे पूर्वेकडील आहेत, हे आपल्याला ईस्ट साईडचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय रेशीम मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? बघा, रेशीम मंडळाचे मुख्यालय आहे केंद्रीय बंगळुरू इथं केंद्रीय रेशीम मंडळाचे मुख्यालय असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघू कशा पद्धतीचा आहे. करंट अफेअर्सच्या संदर्भातला प्रश्न आहे. काही प्रश्न फॅक्च्युअल डाटाचे आहेत, काही करंट अफेअर्सचे आहेत. की नेदरलँड मधील टॉमटॉम संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025 चा अहवाल प्रकाशित केला आणि त्यांच्यानुसार टॉमटॉम संस्थेने ट्रॅफिकचा अहवाल त्याच्यानुसार भारतातील सर्वात वाहतूक कोंडी असणारं शहर कोणतं? तर बंगळुरू हे भारतातील सर्वात वाहतूक कोंडी असणारं शहर आहे. बघा, दिल्ली, मुंबई किंवा पुण्यापेक्षा आता आपल्या पुण्यातल्या लोकांना वाटतं आमच्याचकडे ट्रॅफिक आहे की काय, नाही, मुंबईतल्या लोकांना वाटतं, पण बंगळुरू याच्यामध्ये सगळ्यात नंबर वरती आहे. बेंगळुरू बघा, कर्नाटक मधलं सर्वात जास्त ट्रॅफिक तिथं आहे. भारतात दर किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? भारतात बघा दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते. व्याघ्र जनगणना म्हणजे वाघांची संख्या मोजण्याचं काम भारतामध्ये दर 4 वर्षांनी केलं जातं. व्याघ्र जनगणना दर 4 वर्षांनी केली त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतर पुढे बघू आपण काय आहे. AI शिखर परिषद 2027 कुठे होणार आहे? AI शिखर परिषद 2027 जिनिव्हा स्वित्झर्लंड इथं प्रस्तावित झालेली आहे. बघा, AI शिखर परिषद 2027 हे जिनिव्हा इथं स्वित्झर्लंड इथं घेण्याची त्या ठिकाणी प्रस्तावित झालेली आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, समजा कशा पद्धतीचा आहे. तर करंट अफेअर्सच्या संदर्भातलाच आहे. बघा, भंडारा जिल्ह्याला करंट अफेअर विचारलेला आहे जास्त, म्हणून सुद्धा आपल्याला तो त्या ठिकाणी कठीण असल्याचं त्या ठिकाणी जाणवतं पेपर. बघा पुढे काय आहे पद्धतीचं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय? सगळ्यांना माहिती आहे, ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी आपण राबवलेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी. खालीलपैकी भारतातील कोणती पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे? बेला हे बघा भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे. भंडारा जिल्ह्यातलीच आहे, ते महाराष्ट्रातलीच आहे त्या ठिकाणी. म्हणून जिल्ह्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी. पहिली AI त्या ठिकाणी नागपूर मधली ठरलेली आहे. अंगणवाडी, हे करंट अफेअरचे प्रश्न आपल्याला करून द्यावे लागतात. प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा प्रथम क्रमांक मिळाला आहे? महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा प्रथम क्रमांक यावर्षी 2026च्या प्रजासत्ताक दिनाला ज्या झाकी चित्ररथ आपण मराठीमध्ये म्हणतो, हिंदीमध्ये झाकी म्हणतो, त्या झाकी ज्या येत असतात राजपथावरती ज्या चालवल्या जातात, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट रथाचा दर्जा यावर्षी त्या ठिकाणी मिळालेला आहे. भारताची अर्थव्यवस्था देशाला मागे टाकून जगातील सर्वात चौथी अर्थव्यवस्था बनलेली आहे. जपानला मागे टाकलं बघा आपण, जपानला मागे टाकून आपण जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत हा देश या ठिकाणी बनलेला आहे. आपण जपानला मागे टाकलेला आहे. अजून आपल्यावर चीन आहे, अमेरिकाही आहे आणि त्या ठिकाणी जर्मनी सुद्धा आहे. जर्मनी सुद्धा त्या ठिकाणी आहे. एवढे प्रश्न त्या ठिकाणी आपण इथं घेतलेले आहेत. 25 प्रश्न होते साधारणतः. बघा, इथपर्यंत आपण आलो. 25 प्रश्न होते त्या ठिकाणी साधारणतः. इथपर्यंत 25 प्रश्न GS चे आपण इथं घेतलेले आहेत. करंट अफेअर भंडाऱ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी विचारलेले असते, पण जिल्ह्याच्या संदर्भातला आणि न्यूजपेपर मध्ये आपण रोज वाचलं तर आपल्याला येईल अशा संदर्भातलं करंट अफेअर आहे. म्हणूनही कदाचित भंडारा जिल्ह्याचा GS किंवा मराठी कठीण आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. बघा, करंट अफेअर वरही फोकस करायचा आहे, फॅक्च्युअल डाटावरती फोकस करायचा आहे. किती झालं तरी इतिहासाचे, राज्यशास्त्राचे प्रश्न सुद्धा आपल्याला या जिल्ह्यामध्ये पडलेले पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्याला अनालिसिसचा फायदा होणार आहे आगामी पेपरसाठी. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं आपण जे आहे हे येणाऱ्या जे पुढचे पेपर्स आहेत त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची आहे, काय प्लॅनिंग करायची आहे किंवा पेपर कसा सोडवायचा आहे याच्यासाठी एक व्हिडिओ नक्की येईल. तो सुद्धा नक्की बघा, कारण बरेच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ते OMR शीट भरण्यामध्ये असतील चुका केलेल्या आहेत किंवा पेपर वाचण्यामध्ये चुका केलेल्या आहेत किंवा सगळं येत असून त्या ठिकाणी मग कॉन्सन्ट्रेशन राहिलं नाही म्हणून चुका करायच्या आहेत. तर लक्षात घ्या, तो जो 1.5 तास असतो तो आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण शांत राहणं
हे फार गरजेचं असतं. आधी किती तयारी केली याच्यापेक्षा जास्त ऑन फील्डवरती आपण आता किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकू हे पण त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याहीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या जिल्ह्यांसाठी आपण नक्कीच जिल्ह्यांची माहिती टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जिल्ह्यांसाठी मराठीसाठीची सुद्धा एक चांगली सिरीज शॉर्ट ट्रिक्सवाले आपण घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ही आणखीन मदत होईल, जीएस साठी सुद्धा मदत होईल आणि आपले पेपर चांगल्या पद्धतीने जातील. आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा पेपर नक्की अमरावती जिल्ह्याचा आपल्यासाठी घेऊन येऊ आणि ज्या ज्या जिल्ह्यांचे पेपर आम्हाला मिळालेले आहेत त्या त्या जिल्ह्यांच्या पेपरचा अनालिसिस आपल्यासाठी नक्की घेऊन येणार आहोत, जेणेकरून आगामी पेपरसाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे.